13 जून 2019 उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये लय्या गावातून ईश्वर पंडित नावाचा एक व्यक्ती रिकाम्या मैदानातून घरी जात होता. त्याची नजर अचानक एका कुत्र्यावर पडली. कारण त्या कुत्र्याच्या तोंडात काहीतरी विचित्र वस्तू होती. मग जेव्हा ईश्वर पंडितने लक्ष देऊन पाहण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याचे सुद्धा होश उडाले. कारण त्या कुत्र्याने आपल्या तोंडामध्ये एक मानवी हात दाबून धरला होता. हा नजारा खूप भयानक होता. मग पोलिसांना घटनास्थळी ताबडतोब बोलावलं जातं. स्थानिक लोकांची त्या ठिकाणी गर्दी जमा होते. तरीही त्या कुत्र्याच्या तोंडातून तो हात हस्तगत केला जातो. त्या हातात खूप माती लागलेली असते, खूप दुर्गंधी सुद्धा येत होती. कारण तो खूप डिकम्पोज झाला होता आणि पाहिल्यावर असं वाटत होतं जणू त्या कुत्र्याने कोणाची तरी कबर खोदून तो हात काढला असावा. पण असं नव्हतं. कारण जेव्हा पोलिसांच्या टीमने तिथे आसपास मैदान आणि शेतात तपास करायला सुरुवात केली, तेव्हा तिथे एका ऊसाच्या शेतात हलकासा खड्डा खोदलेला दिसला, जो त्या कुत्र्याने खोदला होता. पोलिसांच्या त्या खड्ड्याला अजून खोदल्यावर कोणताही मृतदेह सापडला नव्हता. याच्यानंतर अजून खड्डे खोदले गेले. कारण जर तिथं हात मिळाला आहे तर याचा अर्थ असा असू शकतो आणि अजून खोदकाम केल्यावर त्याचा मृतदेह सुद्धा मिळेल. आणि झालं सुद्धा असंच. कारण तासनतास खुदाई केल्यानंतर एका जागी मृतदेह मिळतो, ज्याला पाहिल्यानंतर तिथे उपस्थित लोकांचे आणि पोलिसांच्या अंगावर काटा येतो. कारण त्यांनी पाहिलं की तिथं मातीत गाडलेला जो मृतदेह होता, त्याच्या अंगावर ना नीट कपडे होते, ना त्याचे एक हात. आणि सर्वात हैराण करणारी गोष्ट इथं ही होती की त्या मृतदेहाचं डोकंच नव्हतं. आता पोलिसांसमोर आव्हान वाढलं होतं की मृत व्यक्तीच्या ओळखीशिवाय त्याच्या गुन्हेगाराला पकडणं आणि हे संपूर्ण कोडं सोडवणं हे काम अजिबात सोपं नव्हतं. जे कोडं सोडवण्यासाठी पोलिसांना वर्ष लागतात आणि जेव्हा ही केस स्पष्टपणे तुमच्या समोर पाण्यासारखी स्वच्छ होईल, तेव्हा काही लोकांना खूप राग येईल. कदाचित होऊ शकतं की मला शिव्या पण देतील. आता मी असं का म्हणतोय हे तर तुम्हाला या केसचा खुलासा झाल्यानंतरच कळेल. बाकी मी स्वतः सुद्धा तुम्हाला सांगून देईल. तर मग चला मिळून सुरुवातीपासून सुरू करूया आणि जाणून घेऊया. तर असं की मी तुम्हाला सांगितलं, त्या खड्ड्यात एक असा मृतदेह मिळाला ज्याची ओळख पटवणं अशक्य होतं. कारण त्याचं डोकं नव्हतं, पण तो मृतदेह एका मुलीचा होता. पण हैराण करणारी गोष्ट ही होती की एक हात का गायब झाला होता? कारण तिची ओळख लपवण्यासाठी डोकं गायब करणं पुरेसं होतं. तो मृतदेह आणि तो हात आता पोस्टमॉर्टमसाठी पाठवला जातो आणि तोपर्यंत इकडे पोलीस आपला पुढचा तपास करायला सुरुवात करतात. खूप छानबीन करून सुद्धा त्या मृतदेहाचं डोकं काही मिळत नाही. त्याच्यानंतर मेरठ पोलीस त्या लय्या गावातून आसपास लागलेल्या जेवढ्या पण गाव शहरात हे शोधतात की कोणाच्या घरून कोणाची मुलगी किंवा सून बेपत्ता झाली तर नाही ना, किंवा कोणत्या पोलीस ठाण्यात कोणी मुलीची मिसिंग रिपोर्ट तर नोंदवली गेली नाही ना. खूप प्रयत्न करून सुद्धा अशी कोणतीही गोष्ट पोलिसांसमोर आलीच नाही आणि म्हणूनच आता पोलिसांचं आव्हान अजूनच वाढत गेलं. पण अजून पोलिसांचा तपास चालूच होता की त्याच दरम्यान त्या मृतदेहाचा आणि हाताचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट येतो आणि त्यातून हा खुलासा होतो की त्या मुलीला आधी गोंगीचं औषध दिलं गेलं होतं आणि याच्यानंतर या घटनेला अंजाम दिला गेला होता. जरी कोणत्याही प्रकारचा दुष्कर्म झाल्याचा प्रकार त्या ठिकाणी समोर आला नव्हता आणि ही गोष्ट स्वतःमध्ये एक हैराण करणारी होती. तर आता असंही वाटत होतं की जसं कौटुंबिक वाद किंवा जमिनीच्या वादावरून या घटनेला कोणीतरी अंजाम दिला गेला असावा. पण पुढच्या तपासामध्ये ही गोष्ट स्पष्ट होते की ज्यांच्या घरात जमिनीचे वाद चालू होते, त्यांच्या घरच्या बहिणी, मुली किंवा सुना सर्व सुरक्षित होत्या. पण पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये एक खुलासा झाला होता की त्या हातावर अमन नाव गोंदलेलं होतं आणि हे नाव ही केस सोडवण्यात खूप मोठी भूमिका बजावतं. तर आता त्या मुलाचा शोध घ्यायचा होता. कारण इथून पोलिसांना हे तर समजलं होतं की हे लव्ह ट्रायंगलचं प्रकरण आहे. कारण कोणती मुलगी एखाद्या मुलाचं नाव आपल्या हातावर का गोंदेल? गोष्ट स्पष्ट आहे. कारण ती मुलगी त्या अमन नावाच्या मुलावर खरं प्रेम करत असेल. पण आता या फक्त सर्व गोष्टी हवेत बाण मारल्यासारख्याच होत्या. कारण अजून तर सत्य समोर येणं बाकी होतं. मग असेच काही दिवस उलटून परतले, पण तो लावारिस मृतदेह पोलीस कस्टडीत तसाच पडून राहिला. फायनली जेव्हा कोणीही त्या मृतदेहावर दावा करायला आलं नाही, त्या पोलिसांनी स्वतःच त्याचा अंत्यसंस्कार केला. पण त्याच्या आधी त्या मृतदेहाचं काही सॅम्पल सुद्धा ठेवले गेले, जसं की डीएनए, जेणेकरून जर पुढे चालून कोणी नातेवाईक मिळाला तर त्याच्यासोबत डीएनए मॅच करून ते कन्फर्म करता येईल. आणि हो, त्या मृतदेहाचा हात सुद्धा म्हणूनच वेगळा केला गेला होता, कारण त्या हातावर नाव गोंदलेलं होतं आणि कदाचित घटना घडवणारा व्यक्ती नसेल इच्छित की त्याचं नाव समोर यावं. अमन नाव समोर आलं होतं. तर आता वेळ आली होती त्या अमन नावाच्या व्यक्तीला शोधण्याची. म्हणूनच त्या गावात आता अमन नावाच्या व्यक्तीचा शोध घेतला जातो. पण खूप छानबीन करून सुद्धा असा कोणताही व्यक्ती समोर येत नाही. आणि जर काही नाव समोर आलं आणि त्यांच्या रेकॉर्डवर असं काही सिद्ध झालं नाही की त्यांनी ही घटना घडवली आहे. आता पुढच्या तपासात मेरठ पोलीस, डिस्ट्रिक्ट क्राईम ब्युरो आणि स्टेट क्राईम ब्युरो कडून बेपत्ता झालेल्या मुलींची माहिती गोळा करायला सुरुवात करतात. जरी अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारे अमन नावाच्या मुलाचा पत्ता लागलाच नव्हता,
पण याच तपासादरम्यान लुधियानाच्या एका पोलीस ठाण्यातून हे समजतं की एक मुलगी जिचं नाव एकता देशवाल आहे आणि ती लुधियानाच्या मोतीनगरची राहणारी होती. जिचं वय साधारण 23 वर्ष होतं. जिच्या आई वडिलांनी गेल्याच वर्षी तिच्या बेपत्ता झाल्याची रिपोर्ट सुद्धा नोंदवला होता आणि हे सर्व करता करता वर्ष उलटून गेलं होतं. 23 जून 2019 ला ही घटना घडली होती आणि आता 2020 आलं होतं. त्याच्यानंतर मेरठ पोलीस लुधियानाला पोहोचले आणि पुढचा तपास करून एकताच्या आई वडिलांचा पत्ता लावला. पत्ता लावल्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात बोलावलं जातं आणि त्यांना 13 जून 2019च्या सर्व घटनेबद्दल सांगतात की तिच्या एका हातावर असं नाव गोंदलेलं होतं. आता ही गोष्ट ऐकून ते आई वडील खूप घाबरले, कारण त्यांना विश्वास बसत नव्हता की ज्या मुलीबद्दल पोलीस सांगत आहेत ती त्यांचीच मुलगी एकता आहे. कारण त्यांनी सांगितलं की असं कसं होऊ शकतं, कारण आम्ही तर तिला सोशल मीडियावर वर्षापासून ऍक्टिव्ह पाहत होतो. इथं तुम्हाला थोडं समजायला त्रास होत असेल तर आता स्पष्ट शब्दात लक्ष देऊन ऐका. तर तिच्या आईने सांगितलं की त्याआधी 1 वर्षापूर्वी माझी मुलगी एकता जी पार्ट टाइम जॉब सुद्धा करायची, तर त्याचमुळे तिचं इकडे तिकडे येणं जाणं असायचं. तेव्हा इथं तंत्र मंत्र तावीज आणि अंगठ्या विकणाऱ्या अमन नावाच्या मुलाशी तिची भेट झाली होती आणि त्याच भेटीनंतर पुढे चालून त्याच्याशी प्रेम झाला आणि तो मुलगा काही खास शिकलेला सुद्धा नव्हता आणि नाच काही चांगलं काम तो करायचा. जरी एकट्याने माझी त्याच्याशी भेट करून दिली होती, आता एकताचे आई वडील तर त्या मुलासाठी तयारच नव्हते, कारण स्पष्ट होतं की एकता पदवीधर होती आणि तो मुलगा स्कूल ड्रॉप आउट होता आणि काम सुद्धा नीट तो करत नव्हता. पण अमन नावाच्या मुलाने एकताला आपल्या प्रेम जाळ्यात नीट फसवलं होतं, ज्या कारणामुळे एकता सुद्धा आपल्या आईचं ऐकायला तयार नव्हती. म्हणूनच एकता हे समजली होती की तिचे आई वडील तिचं लग्न तर लावून देणार नाहीये आणि म्हणूनच एक दिवस संधी पाहून एकता आपल्याच घरातून 15 तोळे सोनं आणि 7 लाख रुपये घेऊन अमन सोबत पळून गेली आणि तेव्हापासून ते बेपत्ता होते ना, ते फोन उचलत होते. जेव्हा तिची आई कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करायची, पण ती सोशल मीडियावर जेव्हा ऍक्टिव्ह राहायला लागले, तेव्हा मला म्हणजेच एकट्याच्या आईला वाटलं की चला ते तिथं कुठे राहत आहेत, सही सलामत तर आहेत. आता हे तरी एक कथेचं फक्त एक पहिलं पैलूच तुमच्या समोर आलं आहे. अजून तर दुसरं पैलू तुमच्या समोर येणं बाकी आहे, जे तुम्हाला विचार करायला भाग पडेल की तुमचा कोणताही असा निर्णय जो घाईत किंवा आई वडिलांच्या विरोधात जाऊन घेतला असेल तर तुमच्यावर तो किती महागात पडू शकतो. एकट्याच्या आई वडिलांना अजून सुद्धा विश्वास बसत नव्हता की म्हणून त्यांचे डीएनए आणि मृतदेहांचे जे डीएनए सांभाळून ठेवले होते ते मॅच केले जातात आणि मॅच मध्ये सिद्ध झालं की तो हा मृतदेह लुधियानामध्ये राहणाऱ्या एकटाचाच आहे. त्याच्यानंतर तिच्या आई वडिलांना खूप मोठा धक्का बसला. घटनेचं दुसरं पैलू सुरू होतं जेव्हा त्या अमन नावाच्या मुलाबद्दल पोलीस माहिती गोळा करायला सुरुवात करतात, कारण आता तर त्यांच्याकडे अमनचा फोटो सुद्धा मिळाला होता. या छानबीनमध्ये हे समजून जातं की अमन लोहिया गावाचाच राहणारा होता. हे तर कसं होऊ शकतं की जेव्हा अमन नावाच्या मुलाचा पोलीस त्याच गावात शोध घेत होते तेव्हा तो मुलगा कसा वाचला, त्याच्याबद्दल पोलिसांना का नाही समजलं? कारण अमन तर खरं तर अमन नव्हताच. खरं तर त्याचं नाव साकीब अहमद होतं, जो गावात साकीब अहमद आणि लुधियानामध्ये अमन नावाने ओळखला जायचा. जरी अमन उर्फ साकीब अहमदच्या विरोधात अजून कोणताही ठोस पुरावा नव्हता, पण प्रत्येक दुवा जोडत त्याला ताब्यात घेतलं गेलं. ज्याच्यानंतर कडक चौकशी करायला सुरुवात केली तर अमनने सुद्धा सांगितलं की जेव्हा एकता आपल्या घरातून सोनं आणि पैसे चोरून माझ्यासोबत पळाली होती, तेव्हा आधी तर आम्ही मेरठमध्ये एका भाड्याच्या घरामध्ये राहू लागलो होतो. मग एकट्याने मला सांगितलं की तू तुझ्या आई वडिलांशी माझी भेट करून देणार नाहीस का? तर मी पुढचं प्लॅनिंग करून तुला आपल्या ईदच्या दिवशी घरी घेऊन गेलो आणि घरी जाताच अमनचं सर्व सध्या एकट्यासमोर बाहेर आलं. हा तर अमन नाहीये, हा तर साकीब निघाला, जो हातात कालावा बांधून स्वतःचं नाव अमन सांगून इतक्या दिवसांपासून हिंदू मानण्याचा ढोंग करत होता आणि मला प्रेम जाळात फसवलं. याच धोकेबाजासाठी मी माझ्या आई वडिलांच्या विरोधात गेले आणि त्यांची आयुष्यभराची जमापुंजी चोरून आणली. आता या सर्व गोष्टी एकताच्या मनात फिरू लागल्या आणि याच गोष्टीवरून साकीबच्या घरी त्याच्याशी भांडण होऊ लागलं की तू इतकं मोठं खोटं माझ्याशी का बोललास? जर इतकं प्रेम होतं तर तुला तुझं सत्य लपवण्याची काय गरज होती? जरी या सर्व गोष्टींचा साकीबवर काही परिणाम होणार नव्हता आणि ना आता एकता साकीबच्या घरी थांबणार होती. याचा अर्थ असा होता की जर ती तिथून गेली तर 15 तोळे सोनं आणि 7 लाख रुपये सुद्धा जातील. म्हणूनच आता 13 जून 2019च्या रात्री साधारणपणे 9 वाजता साकीब आपल्या कुटुंबाच्या मदतीने आधी कोल्ड्रिंक मध्ये गुंगीचं औषध मिसळतो, मग एकताला ते पाजतो आणि औषधाचा परिणाम झाल्यानंतर साकीब, त्याचा भाऊ मुसरत, वडील मुस्तकीम, वहिनी रेश्मा आणि कुटुंबातील इतर लोक सोबतच गावचं एक सोबती तिला उसाच्या शेतात बेशुद्ध अवस्थेत घेऊन गेले. मेरठ पोलिसांसमोर दिलेल्या जबाबानुसार
वहिनी रेशमानेच एकट्याच्या अंगावरून कपडे हटवले होते, ज्याच्या नंतर त्या पद्धतीने त्या घटनेला अंजाम दिला गेला, जेणेकरून तिची ओळख पटू नये. इतकंच नाही तर तिच्यावर मीठ सुद्धा टाकलं गेलं होतं, जेणेकरून लवकरात लवकर ती डिकंपोज व्हावी आणि तिचं डोकं गावच्याच तलावात फेकून दिलं होतं. ही गोष्ट सुद्धा समोर आली होती, ज्याच्यानंतर तिचं सोशल मीडिया अकाउंट ऍक्टिव्ह राहिलं, म्हणजे साकीब चालवत राहिला, जेणेकरून तिच्या आईला वाटावं की ती सही सलामत आहे. जरी बोलणं होत नव्हतं, कारण एक तर सुरुवातीपासूनच आपल्या आईशी बोलणं बंद केलं होतं. बाकी हे सर्व सध्या तर साकीबचा जबाब होता, ना की कोणताही पुरावा म्हणून. तेव्हा ही केस कोर्टात गेली आणि खूप लांब कारवाई झाली. तेव्हा पुढे चालून स्वतःच्या बचावात साकीबने एकट्याच्या स्वतःने मर्जीने आपल्यासोबत पळून येण्याचं, आनंदाने राहण्याचं तर्क दिले. याच सोबत साकीबने कोर्टात हे सुद्धा सांगितलं होतं की त्याला जेलमध्ये फक्त पोलीस कस्टडी त्याच्या कबुली जबाबाच्या आधारावर पाठवलं गेलं, जे की त्याने दबावात येऊन दिलं होतं. हे सर्व काही साकीब स्वतःच्याच बचावासाठी बोलत होता. बाकी साकीबने सुद्धा आपला कोणताही गुन्हेगारी इतिहास नसल्याची माहिती सुद्धा कोर्टात दाखल केली होती. कोर्टाने सुद्धा साकीबच्या तर्काशी सहमती दर्शवत पोलिसांकडे साकीबला जेलमध्ये ठेवण्यासारखा कोणताही ठोस पुरावा नसल्याचा तर्क आधार बनवून राहिला. जामिनावर मुक्त केलं, जरी साकीबच्या जामिनावर सुटण्याआधी त्याच्या काही कुटुंबियांना याच आधारावर जामीन मिळाला होता आणि साकीबच्या सुटकेनंतर जे अजून 4-5 लोक उरले होते त्यांना सुद्धा जामिनाच्या आधारावर मुक्त केलं जातं. पण इथे अजून एक खास गोष्ट ही राहिली की जेव्हा साकीबला पूर्ण 1 वर्षानंतर कोर्टात हजर केलं जाणार होतं, तेव्हा तो वाटेतच पोलीस कस्टडीतून पळण्याचा प्रयत्न करतो. इनफॅक्ट तो पळून सुद्धा जातो. पोलिसांची बंदूक हिसकावून आणि त्यातून एका कॉन्स्टेबलला तो जखमी करतो. बाकी मग पोलीस सुद्धा आपलं काम करतात